उत्तर कोरियाच्या जंगलात एक शेरसिंग राजे राहत होते. ते खूप ताकदवान आणि बलवान होते. जंगलचे सगळे प्राणी त्यांना घाबरायचे. शेरसिंग महाराज दिसले की सगळे प्राणी पक्षी सगळे झुडपात लपून बसायचे, गुहेत लपून बसायचे. बाहेर कोणीही यायचं नाही. शेरसिंग महाराजांचा जंगलात खूप दरारा होता आणि त्यांची भीती होती. महाराज दिसेल त्या प्राण्याची शिकार करायचे. त्यामुळे जंगलातले सगळे प्राणी घाबरून दबून वावरायचे. एकदा सकाळीच महाराज असे शिकारीला निघाले आणि त्याच वेळी जंगलातले टुनटुन ससोबा ही जंगलात निघाले गवत खाण्यासाठी. टुनटुन ससोबा दिसायला अतिशय सुंदर, देखणे आणि बुद्धीने अतिशय चलाक, चतुर आणि हुशार होते. त्यांनी आपल्या हुशारीने अनेक संकटे मागे घालवली होती. संकट समोर उभे राहिल्यावर त्यातून सुटका कशी करून घ्यायची हे शिकावे तर टुनटुन ससेभाऊकडून. ससेभाऊ सकाळीच गवत खाण्यासाठी जंगलात निघाले. त्यांना मस्तपैकी सुंदर असे हिरवेगार गवताचे कुरण दिसले आणि ते गवत खात होते. गवत खाण्यात गर्क होते. पण ससोबांचे डोळे कसे लुकू इकडे तिकडे करतात, त्याचप्रमाणे त्यांचे कानही इकडची तिकडची चाहूल घेतात. ते खाण्यात गर्क होते पण लांबुडक्या कानाने चाहूल घेत होते. मग ससोबा जिथे गवत खात होते तिथे हे शेरसिंग राजे हळू ससोबांच्या पाठीमागे आले. ससोबांच्या पाठीमागे शेरसिंग राजे आल्यावर काय झालं? ससोबांनी कानाने चाहूल घेतली होती. त्यांनी ओळखलं होतं, अरे शेरसिंग आलेत, आता काय बरं करावं, काय करावं? ससोबा घाबरून गडबडीत झाले. त्यांना सुचेना. ते मनात म्हणत होते, अरे देवा, शेरसिंग आले, काय करू मी? देवा, मी काय करू? तेवढ्यात पटकन त्यांना एक युक्ती सुचली आणि ते जोरात बोलू लागले. पाठीमागे शेरसिंग महाराज येऊन थांबले होते. पण ते काय म्हणाले, अरे हा ससोबा आहे, छान झालं, आपल्या न्याहारीच्या भोजनाची सोय झाली. हा ससोबा खाल्ला की दुपारपर्यंत मोठी शिकार शोधायची. तोपर्यंत हा चालेल आपल्याला. पण हा ससोबा तर गवत खायला लागलाय. जाऊ दे, ठीक आहे. त्याचे गवत खाऊन झाले की झडप घालून आपलं भोजन तयार करून घ्यायचं. असे शेरसिंग महाराज मनात म्हणत शांत उभे होते ससोबांचे गवत खाऊन होसपर्यंत. पण ससोबांनी काय केलं ते काय म्हणाले? शेरसिंग महाराजांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात म्हणाले, अरे मी काल जंगलातल्या डोंगराच्या पायथ्याशी गवत खायला गेलो होतो. पण तिथे 4 माणसे आली होती आणि ती एकमेकात बोलत होती. काय बोलत होती? ती माणसे म्हणत होती त्यांनी मोठमोठी प्राण्यांना पकडण्यासाठी भरपूर जाळे आणली होती आणि ते आज शिकारी जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना पकडून नेणार आहेत, अगदी शेरसिंग महाराजांना सुद्धा. चला बाबा, आता बाद झाले गवत खाणे, जाऊया आपण पळत, असे ससेभाऊ म्हणायला लागले. तेवढ्या शेरसिंग महाराजांनी हे सगळं ऐकलं आणि टुनटुन ससेभाऊचा पुढचा शब्द ऐकायला शेरसिंग महाराज थांबले नाहीत. ते पटकन मागे वळले आणि पळत त्यांनी जी धूम ठोकली ती थेट आपल्या गुहेत जाऊन लपून बसले. ससेभाऊनी मागे वळून पाहिले. शेरसिंग महाराज निघून गेले. खो 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 ससोबा हसायला लागले
आणि काय म्हणाले, अरे मला ताकद नाहीये, पण मी माझ्या बुद्धीच्या चातुर्याने शेरसिंग महाराजांना कसे पळवले, याला म्हणता काय चतुर बुद्धी. म्हणून कितीही मोठं संकट समोर असलं की डोकं शांत करून विचार करून कितीही मोठं संकट घालवता येते. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.